त्याला कुणाशी देणं घेणं नसतं, सोयरी करायची नसते, कोण्या गावाला पुन्हा पुन्हा जावं अशी त्याला काय नसते, इच्छा नसते. म्हणून साधू पुरुषांनी नेहमी झर बोलावं. साधू निबळट झाला की संप्रदाय वाया जातो, आणि साधू निबळट झाला की समाज बिघडतो. विठाला विठाला पण ती तत्व संसारिकाला चालत नाही. संसारिकाने एकच बोला, विचिते वचन जेणे राहे समाधान, तुझा व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. सर्वाशी गोड बोलावं. आणि साधू पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये आसक्तीरहित जीवन जगू नये. सर्वांच्या प्रेम कल्याणासाठी अवतीर्ण झालेली महात्मे विश्वाच्या कल्याणासाठी या भूमीवर येतात, या मृत्यू लोकात येतात. सगळ्यांच्या उद्धाराची अपेक्षा ठेवतात, पण जगताचा उद्धार कोण करू शकतो, या जगताला कोण तारू शकतो, आणि त्याच्याजवळ कोणतं भांडवल असावं, असं महापुरुषाचं भांडवल आणि साधू पुरुषाची ओळख या अभंगाच्या द्वारा सांगितलेली आहे. संसारामध्ये श्रेष्ठ मायबाप आणि परमार्थामध्ये श्रेष्ठ संत. म्हणून संसारिक माणसाने मायबापाला ओळखून घेतलं की जगात त्याला कोणतं साधन करण्याची गरज नाही, आणि परमार्थामध्ये संताला ओळखून घेतलं की त्याला जगात कुठंच जायची गरज नाही. विठाला विठाला. संसारामध्ये आई वडील किती श्रेष्ठ आहेत. सूर्यकांता ज्ञानोबराय काय म्हणले ज्ञानेश्वरीमध्ये, आता ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू आहे. ज्ञानोबराय म्हणाले, सकळ तीर्थाची आधुरे. सामान्य गौरव आहे का? या जगामध्ये जगातली सर्व तीर्थ दोन ठिकाणी वास्तव्याला राहतात, एक संताच्या जवळ आणि दुसरी मायबापाच्या जवळ. नाही तर जगातली सगळी तीर्थ कुठंच नाही. पुन्हा सर्व तीर्थ सर्व सुखे आजी किंवा तीर्थे तया टाया, आणि मग सकळ तीर्थाची या. तुम्हाला संत वाङ्मयामध्ये सगळे तीर्थ वास्तव्याला राहणारे दोनच ठिकाणं सापडतील, एक मायबाप आणि दुसरे संत. दुसरीकडे नाहीत. जगातले सगळे तीर्थ आईवडिलांच्या जवळ राहतात. म्हणून ज्या माणसाने आईवडिलाला जाणून घेतलं आणि त्यांची सेवा केली, आज सुद्धा प्रेत जरी उचलायचं म्हणलं तरी पुंडलिक वरदा जेवाय बसल्यावर पुंडलिका, पारायण सुटल्यावर रात्रभर म्हणतो, चलू दे रात्रभर, आता काही नाही. मग एवढी मान त्याला का? त्या भक्त राजाला पितृपुण्य सेवा लाधला निधान म्हणून बकळ व्हायले. आता महाराज म्हणले पितृपुण्य सेवा लाधला निधान. ब्रह्मसनातन अंगसंगी ब्रह्मसनातन अंगसंगी अंगसंगी पायाळाच्या गुणी पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले तया पुंडलिकी उपकार वया भार पृथ्वीचा का म्हणे धन्य झाले भूमी वैकुंठ आणिले. माय बापाला ओळखून घेतलं, जगात कीर्ती राहिली. सज्जनानो ऐका, साधूच्या भेटीसाठी पुण्य खर्चावं लागतं, पण मायबापाच्या भेटीसाठी पुण्य खर्चायची काय नाही गरज नाही. सहज प्राप्त होतात, आणि सहज प्राप्त होत असल्यामुळं त्याची किंमत कळत. कमी पैसा देणारा महाराज मोठा वाटतोय का? कमी पैसा देणारा गायक मोठा वाटतोय का? अहो, ज्ञानेश्वरी पाठ असू द्या की लोक त्याची किंमत करीत नाहीत. म्हणून व्यवहारामध्ये सहज आणि रोज प्राप्त होणाऱ्या गोष्टीची आपल्याला काय वाटत नाही, किंमत वाटत नाही, वाटत नाही. आई वडील रोज आपल्या जीवनात प्राप्त आहेत, आणि आपल्या जन्माच्या अगोदर 9 महिन्यांनी ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत. बघा, जगातलं एकमेव नातं, पण त्याची किंमत वाटत नाही, सहज प्राप्त होतात जगामध्ये. आमचे महाराज सांगत असत, एक मनुष्य आला महाराजांच्याकडे कीर्तनाला, असे थंडीचे दिवस. महाराजांनी पाहिलं, बेटा कहाँ से आया?
नाही नाही, ते महाराज म्हणले हो त्याला. ते योगायोग झाला. ते म्हणले बेटा कहाँ से आया? ते म्हणला महाराज अमुक अमुक गाव से आया. बर म्हणले कौन से गाव से आया? ये म्हणला ये परळी के पास है ना, म्हणला वहां से आया. झोले से आया, गंगाखेड़ से. अरे यहाँ तो म्हणले सर्दी का हंगाम शुरू है. कहाँ से आया? वहां से आया क्या पैदल से आया? महाराज बाबा हिंदी गरीबाला कशाचं वाहन आलंय? म्हणला पायानंच आलो. इतक्या दूर? हो तुमचं कीर्तन होतं म्हणून आलो. म्हणला बर काही शाल वगैरे आणलीस का नाही? स्वेटर वगैरे आहे का नाही? महाराज गरीबाला कशाचं स्वेटर आलंय? बर काही जेवलास का नाही? महाराज मोठ्याचं गाव आहे, मला कोण जेव म्हणले. मी याच्या आधीच पंगत होऊन गेली म्हणले. बरं काही खेतीबाड़ी कुछ है क्या नहीं? महाराज गरीब को कैसी खेतीबाड़ी का है नहीं. बरं लग्न वगैरे झालं का? महाराज गरीबाला कोण देईन बायको? बरं म्हणले मायबाप असतील ना. गरीबाला कशाचे मायबाप? आतापर्यंत सगळं खरं वाटलं, पण हे खरं वाटायसारखं आहे का? नाही. गरीब असो ज्ञानी असो, आता मी महाराज आहे, बिन मायबापाचा जन्माला आलो का? नाही. जगातलं कोणतंही पात्र आईवडिलाशिवाय प्राप्त नाही, पण त्याची किंमत वाटत नाही. आणि त्यांच्याही जीवनामध्ये त्यागही आहे आणि शांती आईवडिलाच्या. आणि दुसरं व्यवहारातलं पात्र आहे बघा संत. बस मायबापाच्या नंतर आपल्यावर प्रेम करणारे फक्त संत आहेत. मग हे महापुरुष साधू होतात कोण्या भांडवलावर? ते अभंगाच्या पहिल्याच्या योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योगाची 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 संपदा त्याग आणि शांती. उभय लोकी कीर्ती सोळमान. उभय लोकी कीर्ती सोळमान. जायाचे उसरे. गिरये रावरे जायाचे उसरे. योगाची संपदा त्याग आणि शांती. उभय लोकी कीर्ती जगमान. उभय लोकी कीर्ती जगमान. योगाची संपदा त्याग आणि शांती. उभय लोकी कीर्ती जगमान. उभय लोकी कीर्ती जगमान. योग्याची संपदा. महापुरुषाचं भांडवल कोणतं आहे? कोण्या भांडवलावर महापुरुष संत पदाला पोहोचतात आणि त्यांची कीर्ती जगात राहते? त्याचं कारण काय? महाराजांनी सांगितलं की बाबा साधू पुरुषाचं भांडवल आहे त्याग आणि जीवनामध्ये दुसरं कोणतं? शांती. पण ते असं आहे त्याग आल्याशिवाय शांती मिळत नाही
आणि शांत झाल्याशिवाय त्याग घडत नाही. म्हणून तर एरेरावरी जायचे उसने ध्रुवपद म्हणून टाकलं, पुन्हा म्हणतात राहिलंय म्हणून दुसरं चरण सुटलं आता. त्याग आणि शांती. त्यागा शांतीर पैशुणम असं म्हटलेले किंवा निरंतर. जीवनामध्ये त्याग करायला शिका. तृष्णेने हव्यास वाढतो आणि मन चंचल चंचल व्हायला लागतं. महाराज हे कमवायचंय ते कमवायचंय, तर तेलात टाकलेल्या मोहरीसारखी माणसाची तळमळ 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 सुरू आहे. ह्याला फसू का त्याला फसू, ह्याचं वाटलं करू का त्याला वाटलं करू. माणसाच्या डोक्यात विचारच आहे, कागदाच्या नोटा कुठून येत्याल आणि कशा येत्याल. आणि त्याच्यासाठी माणूस रात्रंदिवस बेजार व्हा, आणि शेवटी सगळं बँकेत ठेवून चालाय. उपयोग तरी आहे का? उपयोग असल्यावर कमीला असलं तरी काही वाटलं नसतं. होय रोहिदास भाऊ, पण उपयोग नाही. धन मिळविले कोटी, पासावर जेवारी पदरात बांधलेली. काही काही शहाणे विसावा आला की ती सुद्धा सोडून घेतील, पुन्हा एक खाऊन उठून येईल म्हणून. असलं जीवन आहे. निरर्थक जीवनासाठी आपला हव्यास सुरू आहे सज्जनानो. पण जीवनामध्ये एक गोष्ट करा, उत्तम अधिकाराला प्राप्त व्हायचंय ना, जीवनाशी इमानदारी राखा. जीवनाशी इमानदारी राखणं म्हणजे काय? आपलं म्हणताना वाजवा आबा. जीवनाशी इमानदारी राखा म्हणजे एवढंच करा की आपला जन्म ज्याच्यासाठी आला त्याच्यासाठीच वापरा. म्हणजे जीवनाशी इमानदारी राखा. देवे दिला देह, जेने हा जीव दिला. ऐक जा हो सगळे, ऐक जा. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. किंवा देवे दिला देह भजना गोमटा, आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने शरीर दिलं भगवत भजनासाठी दिलं. माझे प्राप्ती लागी जाण, देवे मनुष्य दिधला दान. परी सांडोणी हेची साधन, आन उपाया मन गोविती. नाथ भागवतातली ओवी अण्णा. ज्याच्यासाठी आणलं, ज्या देवानं जन्म दिला, माणूस पाहिला त्यालाच बायमान झाला. गर्भात म्हणू लागला 8वीन पाये, पण इथं आल्यावर म्हणला कवा म्हणलं पाय 8वीन. जन्माला आल्यावर रडू लागला टेहा टेहा टेहा. ते केव्हा केव्हा म्हणतोय म्हण लेकरो. जन्मात माणसानं बैमानी सुरू केली, माईच्या पोटातून बाहेर पडल्या बरोबर. आणि ज्यानं सांभाळलं त्याला, म्हणून तर काळाची सुरी डोक्यावर. आमची मारुतला मारू दुसऱ्या सांगत होते, एक खाटीक शिळीला घेऊन जावं लागला. खाटीक कापायला. आता खाटक काही पूजेला नेत होय, तात्या घेऊन जावं लागला. आणि जात असताना तंबाखू खाण्याच्या नादात शेळीनं झटका हाणला आणि शेळी पळाली. कायच्या नादात? तंबाखूच्या नादात. त्याला वाटलं ते मेलेलं जनावर आहे, कुठं पळून जायचे. पण तंबाखू चोळू लागला, आणि चोळत असताना ते शेळीनं झटका मारला, आणि जी शेळी पळाली दूर जंगलामध्ये गेली. खाटीक पाठीमागे गेला, आणि शेळी जाऊन एका झोडपात जाऊन लपून बसली. खाटकानं सगळीकडे शोधलं, पण शेळी कुठंच सापडली नाही. शेळीला वाटलं खाटीक गेला की हिनं काय केलं, बसल्या बसल्या हिची सवय बेकार. ज्या झाडानं आधार दिला तिचाच पाला ह्यानं खाला सुरू केला शेळीनं. ते झाड म्हणू लागलं गप ग मावा, पाला आहेस म्हणून तू झाकू नयेस, जरा दम धर, मलाच खाऊ नको. शेळी म्हणली मग धर्म आहे, तुला खाल्याशिवाय मी राहत. अगं उघडी पडशील ग, धरून जाईल पुन्हा, काही तुला खाला राहणार नाही. तोंडापुढे आल्याला सगळा पाला धरला, कर कर चर चर ती पाला सगळा खाऊन टाकला. आणि तेवढं भगदाड पडलं. खाटकानं बघितलं, शेळीला धरलं. इथं आहेस का म्हणला लपलेली. झाड म्हणू लागलं मला खाला नसतंस तर तो लोकाला दिसत नव्हतीस. आजच्या दिवस काय होत होतीस, वाचत होतीस. महाराज तरी बी वडाय सुरू केलं तरी ज्यानं आधार दिला त्याला खावलं. जगात असलेले बकळ माणसं आहेत बरं का. ज्यानं आधार दिला, ज्यानं मोठं केलं, ज्यानं सांभाळलं, त्याची कड आधी लावाय बघतील काही काही वाग. आणि म्हणून तो कोरोना चालाय यालाय चालाय यालाय. कशामुळं? जगात इमानदार बक्कळ आहेत म्हणून चालाय ते. अरा विठ्ठला. कापायला नेलं, आणि कापायला नेल्यावर ती खाटीक अशी सुरी लावू लागला. ती सुरी म्हणू लागली ह्या बाग, आजच्या दिवस तू वाचत होतीस,
ती म्हणली मग काय झालं? काही नाही म्हणला, तू ज्यांना आधार दिला त्याच्या संग बायमानी केलीस म्हणून तुला कापायची वेळ आली. ज्यांना आधार दिला त्याच्या संग तू काय केलीस? बायमानी केली. तशी आपण देवासंग पहिली बायमानी केली आहे. इमान देवासंग राखा आणि माणसाच्या जन्मासंग इमान राखा. मी माणूस आहे म्हणून माणसासारखं वागा बाबा, हेच खरा परमार्थ आहे. विठ्ठला कुणाचं आक्रत खाऊ नये, कुणाला फसवू नये, कुणाची लबाडी करू नये, काही करू नये. बघा ते पुढे आपल्याला भोगावं लागतं. ऋण वैर हत्यान हे न चुके सर्वथा भोगिता. ही भोगल्याशिवाय संपत नाही, आपल्याला भोगावंच लागतं. एक आणि दुसरं, जीवनामध्ये असं करा की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टीचा काय करा, त्याग करा. कशा कशाचा करा? अभिमानाचा त्याग करा. तुकाराम महाराज म्हणले, त्याग तरी ऐसा त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. पहिला त्याग करा अहंकाराचा, दुसरा त्याग करा आसक्तीचा, तिसरा त्याग करा भोगाचा आणि चौथा त्याग करा धनामानाचा. काय महापुरुषाचा त्याग आहे? केवढा त्याग केला? संसारी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे. ज्ञानोबराय म्हणले आपल्या मदालसेमध्ये 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया राजराणी व संपत्ती. म्हणा ना, हे सुख सांडोनिया कासया योग सिविती. हे सुख सांडोनिया सांडोनी या का बटिया रे का
कासया योग योग सेविती खाल्याला जिरायची वाण आहे सगळं. काय काय होतं घरी 18 बार वनस्पती, बंगले, गाड्या, घोड्या, ऐश्वर्यानं जसे काही श्रीमंत माणसं या जगात आहेत तसे राजे लोक होते महाराज. नौकर चाकर 18 भार वनस्पतीमध्ये मदाला सांगू लागले आपल्या पुत्राला, बाळा त्यांच्या घरी सगळ्या प्रकारचे झाड होते. आणि कंडक्टर भाऊ ते तुम्ही जरा शांत बसा दोघं आता. आणि 12 महिने फळफुळं देणारी होती. कसे होते? 12 महिने फळफुळं देणारी होती. 12 महिने. आपल्याकडं आंबे लागतात उन्हाळ्यातच, त्यांच्याकडे पावसाळ्यात सुद्धा आंब्याचा रस होता. आपल्याकडं सीताफळं दिवाळीलाच पिकत येत. आता काही संकरित आलीत कव्हाही काही आले. आपल्या आश्रमात एक आंब्याचं झाड आहे, त्याला आता आंबे लागले. जगदीश महाराज काय लागले त्याला? आंबे आता लागलेत, रस खाला या. पण ते आताचे पिकत नाहीत म्हणून अशी लागले. पण असे ऋतू सोडून आलेलं फळ सेवन करू नये, ते रोगराई निर्माण करीत असतं. हिवाळ्यात टरबूज लागलं खाऊ नये, ती माणसाच्या शरीरातलं काय करत असतं, शरीरातलं ते ताकद कमी करतं. हा, त्याच्या काळानुसारच आहे ते फळ. आता कोण्या वेळेला काही बी आले, लोक काही बी खाले, आता त्याला काही सुमार राहायला वे खाणारला. एक तोंड पांढरं होते म्हणून गुळाचा पाक तोंडाला लावून बसलो होतं, सर मुंग्याने खाऊन टाकलं. सकाळच्या परिमीला अरे तोंडावर काय झाले, पुन्हा की सांगितलं मला चेहरा उजळत आहे. मला 3 वाटाची माती लावली अशीच तर लय पांढराशी पण दिसला असता. काय करा जगाला लेख जे काही खाले. जाऊ द्या, मला काय करायची गोसायला. मी काय सांगू लागलो, कीर्तन जमला आता. हा हो हो बरोबर आहे. 12 माही फळ होती. हा बा 12 माही. एक बायका नव्हत्या. ज्या घरी कुलस्त्रिया काय म्हणले, एक नाही अनेक वचनी शब्द आहे, म्हणजे अनेक होत्या. रावणाला 80,000 होत्या. त्या जड भरत राजाला किती होत्या भागवतात ऐकले असते. आता मग काही ध्यानात राहिल्या नाहीत, त्यानं मला एकाही लागणार बोलणं नव्हतं. मी काय लक्षात ठेवू त्याच्या बायका आता. एवढं वैभव. पण देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात संसारा आगी आपुलीनी हाती लावणी मागुती पाहुणे जाळोनी संसार बैसलो अंगणी आणि मग केले मनी होते तैशी. एका क्षणात सोडीला संसार. बोला ना, सोडीला संसार. सोडीला संसार. सोडीला संसार. सोडीला संसार. सोडीला संसार. देवाच्या प्रेम का सोडला संसार महाराज तुम्ही? लेकरं बाळ सोडून दिली,
सोन्यासारखे लेकरं परदेशी केले. 4 दिवस माणूस घराच्या बाहेर गेलं तर कधी घरी येईल. आमचा आता आळंदीला सप्ताह झाला बरं का. 10 ते 12 काल्याचं कीर्तन झालं. लोकांनी दमच पडना घराकडे जायचा. नाही ते म्हणले नाही तुम्ही तसं म्हणू नका काही आपालाच घर सुट नाही. म्हणलं का नाही आपा चला सप्त्यात. नाही ना जरा माझ्या माग काम आहे. काहीच काम नसते. एक पोराचं लग्न राहिले तेवढं केलं की दोन्ही वेळेत हा विठ्ठला विचार केला नाही संसाराचा. माझे सोन्यासारखे लेकरं आहेत, उजवायचे राहिलेत. माझ्या घराचं कसं होईल विचार केला नाही. त्याच्यावर माया तयावरी फार देवावर प्रेम असल्यामुळं एका क्षणात सोडीला. आपल्याला घर सुट नाही. 11 वाजले की तळमळ सुरू होती. कवा सोडी कवा 11 बाळात जाईल. माणसं काही मुग पारमार्थिक असल्याचं सोंग दाखवते. पण लय बिचारायचं मन संसारात रमलेलं असते. आता तुम्हाला काय सांगा. एक मनुष्य पंढरपूरला आला. त्यावेळेला आम्ही चातुर्मासाला राहत होतो बरं का. लक्ष लावून ऐका. हा बस झालं आता हसणं. चातुर्मासाला आलं. जरा घरी भांडण झालं. पण मला नात्याला जायचंय. भागवत सुरू आहे. कीर्तन आहेत. बायकोनं सांगितलं जुंधळा राग काय आलाय आता होरड्यात आलाय. मी जाते तुम्ही पाक राहणार. मला बेलंब्याचा सप्ताह ऐकलास वाघबीडचा ऐकलास मला नात्याला तरी जाऊ दे की. ती म्हणली तुम्हाला त्याच्यातलं काही कळत. मीच जाते. झालं दोघांचं भांडण. म्हणलं आता कायमचाच चालू संसार सोडून आला पंढरपूरला. बसल्यावर महाराजांना म्हणायला लागला महाराज मला 4 महिने चातुर्मासात इथं राहायचे. महाराज म्हणले राय बा सगळी खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था आहे. सकाळी उठायचा पूज्य श्री राऊत बाबाचा पाठ ऐकायचा. श्री गुरु चैतन्य महाराजाची ज्ञानेश्वरी, श्री गुरु चंद्रशेखर महाराजाचा गाथा, प्रातस्मरणी वैकुंठवासी बोधे बाबाचं भजन तिथं ऐकायला. वक्ते बाबाचा पाठ असायचा. काय बाबा भजन करीत होते. आता काय सांगावं तुम्हाला राजे हो. काही माणसं होऊन गेले. आता कुठं बघायला मिळणार आहेत होय ते. हा काय भजन करावं बाबा. काय चाली म्हणाव्यात. एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन कमी गोड आणि बोधे बाबाचं भजन तितकं गोड होतं बघा. प्रत्येक अभंग कळायचा. तशी चाल तशी ठेवण. वाटच बघायची आजचा दिवस कधी उजळल उद्याचा दिवस. 4 दिवस रमला आणि 5व्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटात जाऊन रडू लागला. हे महाराज प्रदक्षिणा करता करता गेले. बाबू आज सकाळी जेवायला नव्हतास पाठाला नव्हतास काय झालं. म्हणला मला दर्शनला बारला लागल्यावर माझ्या लेकरावरून लेकरू दिसलं. मला यादच आली चालू घरला. निघालं घरला कायचा त्याग आलाय. सांसारिक माणसं भोगात अडकलेत. भोगाच्या आसक्तीत अडकलेत. म्हणून विजू देवा त्याग घडच नाही. विठाला विठाला आमचे महाराज एक दृष्टांत सांगतोय. आणखी एक दोघा नवरा बायकोचं आणखी भांडण झालं. म्हणले होतच असते संसार म्हणल्यावर. तिने सांगितलं मी चालले माहेरला. चालले माहेरला म्हणायची. बोलताना कुणासोबत बोलायची. मानपान द्यायची नाही. कुबुद्धीनं बोलायची. वाईट शब्दात नवऱ्याला बोलायची. एके दिवशी ह्याला वाटायचं माझी बायको सोडून जाईल. एके दिवशी एका महात्म्याकडे गेला आणि म्हणला महाराज माझ्या पत्नीचा फार मला त्रास सुरू झालेला आहे. शास्त्र सांगतं विनाकारण पतीनं पत्नीला त्रास देऊ नये आणि पत्नीनंही पतीला विनाकारण काय करू नये बोलू नये बरं का. हे सुद्धा पाप आहे. आणि माझी पत्नी मला बोलती. म्हणला काय करू. आणि नेहमी एकच धमकी द्यायला कोणते जाते माहेरला. मग महाराज म्हणले तू काय म्हणतोस. मी म्हणतोय बा पाया पडतो जाऊ नोक. शेण मी काढतो जाऊ नोक असं म्हणतोय. म्हणले घरातले घरात. आजपासून मी तुला सांगतो ते माहेरला जायचंय म्हणले की तू एवढंच म्हणायचं जायचंय का बेशक जाय. पुन्हा बघ म्हणलं तुला केव्हा बोलते का. आता महात्म्याची वाणी म्हणल्यावर काय. दुसऱ्या दिवशी पुन्हा झालंच की बाहेरून आलं. चप्पल तसंच मध्ये घरात घेऊन आल्याबरोबर बाई म्हणली अक्कल मातीत गेली का. 12 गाव फिरून येतोय. बाहेर कोरोना आहे माहित नाही का. सप्त्यात चाललाय इकडे फिरायलाय. ह्याच्या हातात हात त्याच्या हातात हात. हात पाय धुईना तसाच घरात यालाय. अक्कल हे म्हणला अगं म्हणला रोजच म्हणला तुझं रोजच पाहिलं. म्हणला घर माझे घरात आणील नाही तर स्वयंपाक घरात घेऊन जाईल म्हणली.
लागलं दोन्हीचं. चाले माहेरला, बेशक जाय म्हणला, तिथंच ती अर्धी गार झाली. निघाले म्हणल्यावर ते मला तसं जाऊ नको, ऑटो करून मी देतो तुला. तिने शेजारच्या बंड्याचा ऑटो बोलिला, बंडू त्या काकूला नेऊन सोडायचं ये. लगेच बंडूचा ऑटो आल्यावर काकू गार पडली, म्हणजे नक्की वाटो लावताय आता हे. गटुड बिटुड भरलं सगळं, निघाली. चाले म्हशीच्या शिंग काही म्हशीला जड असतात का? निराधार पगार करून खाईन पण माहेरातच राहीन तुझ्याकडे. असं म्हणल्यावर निघाले. ऑटोत बसल्यावर हे पुढे बसला आणि ती मागं बसली. ऑटोवाल्यानं ओळखीलं, दोघं एका सीटावर बसले नाहीत म्हणजे दोघायचं काय झालंय भांडण. ऑटोवाल्यानं गाणं लावलं, परदेशी परदेशी जाना नाही. गेले बस स्टँडला आणि गाडीमध्ये बसविलं बायकोला, पिशवी नेऊन ठेवली. शालाही वाटलं महात्म्याचं ऐकलं, पण आता बायको गेल्याशिवाय राहत नाही. हिनं बायकोला एसटीत बसविलं, खाली उतरलं आणि खिडकीच्या दरवाजापाशी येऊन पायानं माती उकरू लागलं. गाडी भरायचा वाहन दिसला की हिनं काय केलं, फुसकन केलं महाराज. लय जात हुशार. फुसकन केल्याबरोबर जाते. बोलण्यातच पटकळ होते पण किती जीव लाईत होते. पहाटे 5 वाजता पाणी कोण देत होतं तुम्हाला? माय किती बी केलं तरी तुम्हाला काय नाही, उपकारच नाही. जाते. पण आता सप्ताह आहे, लोक गोड करतील, तुम्हाला शुगर आहे खाऊ नका. लाडू बिडू पोरांनी केले तर बांधून आणून मला ठुजा. पायातली चप्पल बाहेर काढी जा. मी जरी गेले तरी कोरोनाचा काळ आहे, तोंडाला बांधी जा, हाताला जावी जा, धुजा, चांगलं वाग जा. आणि मी गेले म्हणून सावधान करून येताल दुसरं. हे म्हणला एवढी काळजी असतं, 40 कायला येऊ का म्हणली घरला आणि आली घरी. हे आपल्या संसारातला त्याग आहे. विठाला विठाला. काहीचा त्याग कसा आहे? जन्मताची संसार त्यागी याला सुखे. केवढा त्याग आहे. आणि तोची निष्कलंक तुका म्हणी. जन्माला आल्यावर सोडला. जळोजी मळोजी नावाचे 2 बंधू पंढरपुरात पांचाळ सुतार माझ्या परमात्मा पांडुरंगाचा दरवाजा महाद्वारामध्ये लाकडी मंडपाचं काम करायला राहिले होते 2 जण. धनु कुठे गेला? मग कीर्तन म्हणलं की सरप फिरत आहे ते भाऊ. 4 वाजता फोन लावलाय, वागा मी नात्र्यात आलोया. मग वाघ 7ला आला बोलाय मला. आणि आल्यावर उगच असं करलाय अंगाला. म्हणलं दाबू नको इकड. सुनील धनु शिष्य लय भारी आहेत. मग वाट बघालेत गुरु मारायची. तिकडं माऊली. पण नाही सुनील 5-50 वर्ष काही मेळ लागू देत नाही. काय सांगू लागलो की धनु कुठं मग सांग. वागा बाहेर गारवा आहे का? गार बाबा करा भजन विठाला. जळोजी मळोजी 2 भाऊ बरं का. धनु तुम्ही नव्हता ऐका आता. महाद्वाराचं काम करायला 2 बंधू होते. एकाचं नाव जळोजी आणि एकाचं नाव. त्याग कसा असतो महात्म्याचा ते सांगायला तुम्हाला. महाद्वारामध्ये काम करू लागले आणि काय व्हायचं, रोज मधुकरी मागायची. घरोघर जायचं भगवान राम. आणि मधुकरी मागायला जाताना घर कांटायचं. रोज रोज कोण माडाले हो? होय आपा. 1 दिवशी कोणी देईल, 2 दिवशी कोण द्याले. एके दिवशी काय झालं, खायलाच मिळालं नाही त्या दोघा भावाला.
चंद्रभागेचं पाणी पिलं आणि तशीच झोपले. रुक्मिणी म्हणू लागल्या देवाला, आईसाहेब म्हणू लागल्या पांडुरंगाला, देवा म्हटल्या काय. आईसाहेबाला आणि दया आली. शेवटी आईचा अंत करायला मला. स्त्रियाचं जीवन म्हणजे मायाळू जीवन असतं. कोणाची माया येते त्या जन्मामध्ये. पुरुषाचं जीवन थोडंसं कठोर असतं, पण स्त्रीचं जीवन हे थोडं काय असतं बघा, मायाळू असतं. दया, दान, धर्म आपल्याही पेक्षा त्यांच्या जीवनात जास्त घडत असतो, स्त्रियांच्या बायापोरांच्या जीवनात. मला वाटतं तुम्ही काय करा, हे 2 भाऊ आहेत ना, यांची काहीतरी व्यवस्था करा, यांना काहीतरी द्या म्हणले जगण्यासाठी. काय देऊ, काहीतरी द्या. अगं ते घेत नाहीत. तुम्ही तसंच म्हणता, कोणी घेत नसते का. आता एखादा जर कोणी उठला आणि मला नाना तुम्हाला अंगठी घालायची, मी नको म्हणणार आहे. घालील नाही, टाकून देईल. पण बाबा नको म्हणण्यातच साधकाचं समाधान आहे बरं का. हव्यास करी जाऊ नका. कधीतरी नको म्हणाय शिका की. बस झालं पाकिट एवढं 2000-3000 काढून द्यायला शिका. गाव लुटून न्यायची तयारी आहे महाराज लोकांची. 20 बी दिले तरी गार नाहीत, 25 बी दिले तरी गार नाहीत, 40 बी दिले तरी गार नाहीत, आणि 1,00,000 बी दिले तरी जाताना खुश. तोंडावर गौरी ठेवल्यानेच तोंड म्हणतात. अरे काय शिवारी कोण तुही भरत कराव का. विठाला राजेव, माझ्या काही बोलण्यावर हसत जाऊ नका. विचार करी जा. कोणता तरी महाराज खुश होऊन चाललाय का बस झाली म्हणून. उग बसल्या बसल्या ना तर माझंच आहे, मी तुमचाच आहे. कोणीतरी खुश होऊन चाललाय का. किती पाकिट किती 7 आहेत. 3 कमीच झाले. भीक माग पायरीला बसून आता तो पोट भरल. विठाला विठाला समाधानी राहा. आता चित्तम समाधातुम अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः. असं जीवन जगा. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे. काय चरित्र आहे साधू संताचं. देवा यांच्याकडे पहा. देव म्हणले रुक्मिणी तुला परीक्षा दाखवतो म्हणले. बघ टोपलं भर मोहरा घेतल्या मनोरबुवा, आणि टोपल्यावर मोहरा घेऊन जळोजी मळोजी झोपले होते त्यांच्या उशाला नेऊन टाकल्या. पहाटेच्या समयाला जळोजी महाराज उठले आणि मळोजी महाराजाला म्हणू लागले. आमचे प्रातस म्हणे वैकुंठवासी गुलेबुवा सांगायचे दृष्टांत. म्हणू लागले दादा काय आपल्या उशाला मांजर हागले म्हणले. काय झाले मांजर. आणि टोपल्यावर सोन्याच्या मोहरा खापरावर भरल्या आणि चंद्रभागेच्या वाळवंटात नेऊन टाकल्या. याला म्हणायचं त्याग. विठाला विठाला हत्ती दिवट्या छत्री घोडे या महाराष्ट्राच्या राजाने शिवछत्रपती रायांनी तुकोबारायांकडे पाठवलं आणि महाराजांनी सांगितलं राजे आम्ही तेने सुखीन मना विठ्ठल विठ्ठल मुखी. याचं नाव त्याग. विठाला विठाला. आमच्या मोतीराम महाराजची गोष्ट आहे. बाळ ब्रह्मचारी होते, मारवाड्याच्या कुळात जन्माला आलेले बहादर आमचे मोतीराम महाराज. बाबा मोतीराम महाराज सारखा साधू नाही आणि मारुतराव महाराज सारखा शिष्य नाही बरं का. लय जोड होती भारी. बाळ ब्रह्मचारी मारवाड्याचे आणि जन्माला येतानाच बाईला स्पर्श. पुन्हा जन्मतेनी प्रसंगी त्याच्यानुसार वागले. कपडा स्वतः धुवायचा, स्वयंपाक स्वतः करायचा, दिवसातून एकदा जेवायचं, पायाला पट्टी बांधलेली, त्याच्यात आळ्या पडलेल्या, त्या पट्टीमध्ये त्या काढायच्या नाहीत. एका माणसानं 5 रुपये ठेवले बंडीत. काय ठेवले महाराज घेत नाहीत म्हणून. असं हे जे आहे का नाही अंगात, याला मोतीराम महाराज घालीत होते बरं का. आमचे गुरु महाराज, माधव बाबा, मोतीराम महाराज, सोपान काका, उकळीकर हे सगळे माणसं हे घालीत होते. म्हणून सांगितलं आमच्या गुरु महाराजांनी परव्या अरे म्हणले आपण मोठ्याचे लेकर आहोत आणि हे घाली जाव म्हणून हे घालतो. ह्याला लोकांनी नाव ठुले झगा. काय ठुले. अरे अरे राजे हो हसत जाऊ नका. संताचं लेणे निदान लेणे आमच्यासारख्याला ठुजान नाव काय ठेवायचे ते. पण हे साधू पुरुषाचे कपडे अरे बाबा हे लय भारी असते. ह्याला शिवाय 5.5 मीटर कापड लागते. अरे बापरे.
आणि शिवाय 1100 रुपये आहेत. मग भारी कुणाचं, तुमचं का माझं? आणि लोक कुणाला नाव ठेवून कुणाला काय म्हणावं हेच जगाला कळ नाव. आणि जाणते माणसाची एडेवणी करली तर आता काय करावं आणि काय नाही. उगं वाईट वाटत आहे कवा कवा माणसाचं. आमच्यासारख्याला म्हणा वाईट आहे म्हणा, असलंय म्हणा, तसलंय म्हणा, पण साधूच्या पोशाखाला, ह्या पटक्याला, ह्या धोत्राला, हे साधू संतांचे लेणे आम्ही जपलंय म्हणून तुम्हाला बघायला मिळालं. नाही तर बाराबंदी तुम्हाला बघायला मिळेल का आता ह्या काळाला? आम्ही जपलंय म्हणून तुम्हाला माहिती आहे. काही काही चाली आम्ही जपल्यात म्हणून तुम्हाला ऐकायला मिळाल्यात. क्या बात है. काही काही गोष्टी आम्ही जपल्यात म्हणून तुम्हाला बघायला मिळाल्यात. आणि आमच्यासारखे महाराज आहेत म्हणून गरीबाचे कीर्तन व्हालेत. 1000वर 500वर 200वर 300वर कीर्तन गरीबाचे व्हाले. ज्या दिवशी आमच्यासारखे मरतील त्या दिवशी गरीबाला मायचं गोड जेवण करा. 1 एकर रान इकावं लागेल इथून पुढे. किती इकावं लागेल? खरी गोष्ट आहे. एकरभर रान इकावं लागेल. हसं जाऊ नका, काय चाले काळात. उगं बसल्या बसल्या विचार करी जाऊ. अगं हो माझे हो विठ्ठला. महाराजांच्या बंडीवर निघालं, पण टाइम काय झाला? 10:30. आज टाइम कसा होईना झाला? कसा आता येदोळ तर 3 कीर्तन होते मग. तिला गार लागाले घडीला. ऐका, 5 रुपये ठेवली बंडीत महाराजांच्या, अंगात घातली, गंगाला आंघोळ केली. आंघोळ गरम पाण्यानं करायची नाही म्हणा, कुणाच्या घरी करायची नाही, कुणाच्या घरी झोपायचं नाही, कुणाच्या घरी जेवायचं नाही. कुठं बी वड्या खोड्याला नदी नाल्याला आंघोळ करायची आणि पारावर स्वयंपाक करायचा आणि पारावरच झोपायचं. आणि शिदा आणून द्यायचा लोकांनी, फक्त तूप, गव्हाचं पीठ, रानशिन्या गवऱ्या असला आणून द्यायचं. सोजी काढलेलं गव्हाचं पीठ, ते बिना सोजीचं खात नव्हते म्हणा. ते आणून ते अंगामध्ये अंगरका घातल्यावर ते थोडं जड वाटलं. इकून खिसा असतोय पहिला, ह्या बाराबंदीला काय असतोय मधून खिसा असतोय, ह्याला नाही खिसा असतोय पैसे ठेवाय केलेला. ते महाराजांनी असं चापल्यावर इकून जरा जड लागलं. पहिल्या 5च्या नोटा होत्या बघा, त्या असं चापलं तर अरे संघाच्या माणसाला म्हणले काय लागाले रे पोरो? पाहिलं 5 रुपये. महाराज नोट दिसाले. बर पोरो जरा गार लागाले रे, उलिशा गौऱ्यांची पडा आणताव का? शेकोटी पेटवा म्हणले माझ्या पुढे. हो महाराज आणली आणि पुढे पेटविली आणि अंगातल्या बंडीला म्हणली म्हण माय तुला कसं बी आणखी 5-6 महिने वागीत होतो, पण तू पैसे घ्यायला लागल्यामुळं तुला आग्नी देऊन तू गोड जेवण करू. अंगातली बंडी काढली, जाळात टाकून फुकून दिली. ह्याचं नाव त्याग. विठ्ठला आणि दुसरं शांती. केवढी शांतता. असं आहे जीवनात समाधानी व्हायचं नाही, एकच करा. महाराज म्हणतात शांती परते नाही सुख, 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 शांती अवघेची दुःख शांती सोडून सगळं दुःखच आहे जगामध्ये, दुसरं काही नाही. पण शांती परते म्हणून शांती धरा पहिलं तिला शांती धरा. जीवनामध्ये शांत व्हायला शिका. किती शांती धरा?
नात राहायला सगळेजण शांती ब्रह्म म्हणतात. तुकोबारायासारखी शांती, ज्ञानोबारायासारखी शांती. काय जीवनामध्ये हाल आहेत बघा, काय अपेष्ट आहे. आली तिकून मधुकरीचं पीठ घेऊन निवृत्ती दादांनी ज्ञानोबरायांनी भिक्षेला जावं आणि मुक्तामाईनं सोपान काकानं घरी बसावं. वाट बघावी. काकानं म्हणावं मुक्तामाईला, मुक्ताबाई दादा कधी येतील ग, भूक लागली आता, पोटात खायला नाही प्यायला नाही, दादा केव्हा येतील. मुक्ताबाईनं माईच्या अंतकरणानं म्हणावं, काका थोडासा धीर धरा, दादा आता येतील. वाट बघावी. तोंडावरून हात फिरवावा, सोपन काकाच्या पोटाला लावावं आणि शहाण्या माणसासारखं काकाला थोपटावं. आणि काकानं पुन्हा उठायचं आणि म्हणायचं, मुक्तामाय ज्ञानोबराय कधी माऊली दादा कधी येतील. आणि झोळीमध्ये कधी पीठ मिळायचं कधी नाही मिळायचं. पण एके दिवशी काय झालं, थोडंसं झोळीत पीठ मिळालं. घेऊन आले. पीठ मिळालं की महाराज खूप आनंद व्हायचा ज्ञानोबरायाला. स्वतःसाठी नाही, पण जाताना आईनं जबाबदारी घातली, ज्ञाना तू शहाणा आहेस, माझ्या सोपानाला आणि मुक्ताबाईला सांभाळ म्हणून. एवढी मुक्ताबाई म्हणे किती आवरू हे मन, गेले झोपीत टाकून जीव घालील हे कोण. त्रिभुवनात नाही कोणी आधार द्याया, एक सिद्धेश्वर राजे ज्ञानराज माय बहिणी मुक्ताबाई साजी. कोणी नाही. वरी आभाळ आणि खाली धरित्री. मायबाप नाही त्याचं जीवन लय अवघड आहे हो. माय आहे त्याला किती समाधान आहे. आता बी जाऊ द्या कीर्तना, 12 वाजत येत झाला कवा 1 वाजत येत, मी जाऊजेस तर माझी माय आश्रमात झोपत नाही, झोपत नाही. ह्या सगळ्याली माहिती सगळे येते. तर दिवसभर काम करते. आश्रमात जेवढे लोक येतील तेवढ्याली जीव घालती, चहा पाणी करती. पुन्हा मी 5-7 म्हाताऱ्या नेऊन ठेवल्या तिच्यापाशी, त्याला खाऊ पिऊ घालती, त्याचे कपडे धुती, सगळं करती. आणि संध्याकाळी मी जाईपर्यंत माय झोपत नाही. आजी बिजी सगळे मग गार पडत येत मध्ये जाऊन. पण आईला काय येत नाही बघा, झोप येत नाही. गाडी रस्त्यानं गेली आणि आश्रमाकडे कळल्याबरोबर गरम पाणी हातपाय धुवाय ठेवणार बघा. माईचं महात्म्य सांगालो. कोणतं गाव आहे? बरं बसा. मला वाटलं इतलीच होत काही. वरून गाडी कल्ली की आई उठणार. गेल्यावर नाना आज उशीर झाला तुला यायला. मी तिला सांगितलंय मला कधी आवाजावर बोलायचं नाही. तेच खरं. ती काय कुणतरी तिला सांगितलं, माय आणि तुमचा लेक एवढा महाराज आहे आणि आवाजावर बोलू जा. ती मला या नाना जा नानाच करायली मध्ये 1-2 महिने. म्हणलं आई इकडे इथं बसा. मला काय कोणी सांगितलं तुला मला आवाजावर बोलायला? असं बोलायचं नाही म्हणलं. ये नाना बस नाना प्रभाकर बस, काय तुला म्हणे बाळू म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण तू आई आहेस ह्या हक्क भावानंच राहाय म्हणलं. गाडी खाली कल्ली, गरम पाणी पाय धुवायला गेल्याबरोबर जपाची माळ, पिण्याचं पाणी वरी नेऊन ठेवून दिलेलं असते रूममध्ये. ज्ञानेश्वरी गाथा, सकाळच्या पूजेला लागणारं साहित्य संध्याकाळीच काढून ठेवलेलं. सकाळी सापडा म्हणून ब्रश, कोलगेट सगळं एका ठिकाणी, सगळं. हे आईचं जीवन आहे. पण राजे हो, माझी माय काय आणि तुमची माय काय, जरा माय बापाचा महिमा ओळखार बाबो. उगं नुसती माना हरून कीर्तन ऐकू नका. तुम्ही नेहमी माय बापाला नीट बोलत नव्हत मला माहित आहे. किती माना हरून उगं ऐकत जाऊ नका, येडवणी करू नका. जरा माणसासारखं वागाय शिका. अरे हे 2 गेले तर जन्मात कोणी नाही. ज्ञानोबरायासारखा म्हणले ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना. काय सांगा तुम्हाला माईचा महिमा. ज्ञानोबराय झोळीमध्ये पीठ घेऊन आलेले आहेत घरी. आणि आल्याबरोबर मुक्ताबाईला आनंद झाला आणि विचारलं, दादा
आज काही झोळीत काही मिळालं का, काही प्राप्त झालं का? मुक्तामाय आज पीठ मिळाले म्हणले, कणिक मिळालेली आहे. आणि विचारलं हळूच, मुक्ताबाई तुला मांडे येतात का? दादा आई ज्या वेळेला करायची तेव्हा मी पाहिलेलेत कसे करायचे ते, मी प्रयत्न करते. पण दादा हे मांडे करायला खापर लागतं, खापराशिवाय हे मांडे भाजत नाहीत. कुठं मिळतं ते खापर? कुंभारायचे आहेत. आत्ता जाऊन आणते दादा, तोपर्यंत तुम्ही बसा. सोपान काका, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय चौघही बसले. ते पीठ काढून ठेवलेले बाहेर, तिंबायला पाणी आणून ठेवलेले आहे. पुन्हा ते कुटायचं, कांडायचं आणि ते सगळं तयार करून ठेवलं. आणि मुक्ताबाई पळतच कुंभाराच्या घरी गेल्या आणि कुंभारीन बाईला हाक मारली, कुंभारीन मावशी काय? अहो म्हणले आम्हाला मांडे भाजायला कापूर पाहिजे. मुक्ताबाई एवढी एवढी शितू आणि तुला मांडे येतात का? हो हो येतात, जा घेऊन खापर. आणि मग खापर हातात दिलं. ते मेडी कर्ट खवलेलं आणि लुगलुग लुगलुग पळायला लागलेली मुक्ताबाई आणि घोड्यावर बसून कर्मट असणारा विसोबा जाऊ लागला. एक कार्टे थर 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 कापायली. जगात कडक असणारी मुक्ताबाई विज इतकी तल्लख होती. पण महाराज गावामध्ये असल्या अपराधी लोकांच्या पुढे मुक्ताबाईचं काही चाललं नाही. इजसारखी होती म्हणून इजत गेली. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाईन तैशी मुक्ताबाई आमावादी. मुक्ताबाई चतुर्विधान जो जप करी सदा आणि तो जाईल मोक्षपदा. आणि आयशे शिवा देव बोलिले. नुसतं मुक्ताबाई म्हणलं तर मोक्ष मिळत एवढा जिचा अधिकार. एक कारटी म्हणलं की थरकन काप. कुठं चाललीस? काका दादाला मांडे खाण्याची इच्छा झालेली आहे म्हणून चालले. संन्याशाचे कार्टे आणि जिबीचे चोचले. मांडे खा वाटले, हे खा वाटले, ते खा वाटले. काडकन कानाखाली मारलं आणि खाली पडल्याबरोबर हातातलं खापर सुद्धा फुटलं आणि आसुरच्या धारा होऊ लागल्या. देवा कोणीच नाही आम्हाला. आई मेली बाप मेला, 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 आता संभाळी सांभाळी बेस वाढू नको. वा वा. आता सांभाळी आता आता सांभाळी आता आता सांभाळी सांभाळी विठ्ठला. कोणी नाही आम्हाला तुझ्याशिवाय. आणि माझ्या दादाला मांडे खाण्याची इच्छा झाली आणि मी खापर घेऊन जाऊ शकत नाही. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या आणि मुक्ताबाई रडतच निघाल्या. मला
ज्ञानोबराय वाट बघत बसले होते मुक्ता खापर घेऊन येईल म्हणून. मुक्ताबाईचे पाऊल वाजल्याबरोबर येऊन कडकडून मिठी मारली ज्ञानोबरायला. मुक्ता काय झालं? रडायचं महाराज आवरश ना. रडायला लागल्या मुक्ताबाई. काय सांगू दादा तुला, मांडे आणायला गेले होते. मग काय त्या कुंभाराने दिलं नाही का? त्याला काही मोबदला द्यायचा होता का? नाही दादा, कुंभाराने खापर दिलं. मग काय झालं दादा? आपले मायबाप मेले, संन्यासाची पोरं म्हणून आपल्याला असं परदेशी वावरावं लागलं, पण तरी सुद्धा लोक आपला आणखी स्वीकार करत नाहीत बघ दादा. आणि त्या विसोबा चाट्याने खापर फोडलं म्हणल्याबरोबर चरकन झालं. आणि योग्याचा बाप डोळ्यानं रडला नाही, पण मन रडू लागलं महाराज. बहिणीच्या गालावरची बोटं उमटलेली पाहून माझ्या एवढ्या एवढ्या मुक्ताबाईला मारलं याच्या अंडाळाने. गालावरून हात फिरवला, खरबड झाले होते सगळे हात. आणि खरबड झाल्या. मुक्ताबाई तुला मारलं का माय? हो दादा मला मारलं. मारू दे मारू दे मारू दे, घेऊ दे हात फेडून. कुणाला घ्यायचा आहे तो? काहीतरी आपलंही पूर्वजन्माचं पाप असेल. पण मुक्ताबाई खापर भेटलं नाही म्हणून काय झालं? चल माझ्याजवळ खापर आहे म्हणले. आणि महाराज डोळे पुसले. मुक्ताबाई देखत ज्ञानोबाईला रडले नाहीत, पण अंतकरणात फार वाईट वाटलं. आणि घरामध्ये गेले आणि ओनवे झाले बघा. आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. देवा किती वनवास साधू पुरुषाचा. महाराज ज्ञानोबरायचा जेवढा वनवास झाला, साधू संताचा जेवढा वनवास झाला, तेवढा आपला चाराने सुद्धा वनवास नाही. तरी आपण जिंदगीला वैतागलोत. आणि त्यांनी एवढं सहन केलं तरी जगाला उपदेश केला. पण हे शिकत झाला आहे माझे. ओनवे झाले आणि डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि पाठ लाल भडक झाली. मुक्ताबाई रडत रडत डोळे पुसले आणि मांडा मोठा करायला सुरुवात केली. असा दाबायचा असतो आणि हातानच तो असा काय करायचा असतो बघा, मोठा करायचा असतो मांडा. असा मांडा हे करायला सुरुवात केली. सोपन काका असे येऊन बसले होते जवळ. मुक्ताबाई पहिला भाजला की मला दे. भाजल्याला पहिला कोण खाणार? मी खाणार. हो काका तुम्हाला देतो. मांडा असा भाजला आणि ज्ञानोबरायच्या पाठीवर टाकल्याबरोबर तव्यावर टाकलेली चपातीची चरकण करावी तसा मांडा ज्ञानोबरायच्या पाठीवर टाकल्याबरोबर फुगला मारा. आणि नुसता फुगला नाही, फुगून फुटला. आणि जे वास गेला ते विसोबा चाट्याच्या नाकापुस्तक जाऊन पोहोचला. आणि शोध घेत आला की हे कशी मांडी करत असतील म्हणून पाहण्यासाठी आला. आणि त्या झोपडीच्या खिडकीतून पाहू लागला तर हे मांडे करून चारी भावंड जेवायला बसले. आणि पात्रावर वाढलेले, पात्रावर शिल्लक राहिलेले मांडे खाऊ लागला. आणि मग मुक्ताबाई म्हणल्या खेचरा सर परता. पण अशा खेचराला सुद्धा मुक्ताबाईने अनुग्रह दिला. याला म्हणायचं शांती. ज्ञानोबराय म्हणले मुक्ताबाई आता ह्याला गुरु पाहिजे खेचराला. मुक्ताबाई म्हणले मी देते अनुग्रह याला. म्हणून मुक्ताईने बोध खेचराशी केला. तेने नाम याला ओ दिले. तेने नाम याला मुक्ताईने बोध खेचराशी केला. तेने नाम याला ओ दिले. काठीनं मारलं आणि संध्याकाळी त्याला बोलवाय कीर्तनला गेले तुकोबारा. याला म्हणायचं शांती. अंगावर पचपच थुकला पण उलट म्हणले तुझ्यामुळं माझ्या जीवनात गंगेच्या आंघोळ्या घडल्या. याला म्हणायचं शांती. आणि ज्यांच्याजवळ त्याग आणि शांती आहे त्यांची उभय लोकी कीर्ती सोहळामान. त्यांची स्वर्गात कीर्ती आहे. ज्ञानोबराय समाधीला बसताना कोण कोण आलं होतं? जरा 10 मिनिटं सांगतो. आता वेळ होऊ द्या थोडा बरं का. होऊ द्या 10 मिनिटं वेळ. होऊ द्याचा कसा? हो द्याच. मग मी वेळेच्या पुढे कधी जात नाही, पण उगा आता जातो. 5 मिनिटे. कोण कोण आलं होतं ज्ञानोबराच्या? इंद्र शची सहित पातला. इंद्र आला, ब्रह्मदेवाला, अगस्त्य आला, नारद, तुंबर सर्व आले. पंढरी होणी आले कैसे. पुंडलिकादी देव सरिसे. ज्ञानदेवा सवे नामाशे. अनेक विष्णू भक्त अपार.
स्वर्गातून आले सगळे, वैकुंठातून देव आले, फक्त पाताळातून शेष आला नव्हता. ते कसा आला सांगतो तुम्हाला आता तेवढंच. ज्ञानोबराय समाधीला बसताना दुपारचं कीर्तन नामदेवरायानं केलं आणि संध्याकाळचं कीर्तन कान्होराज पाटकानं केलं. समाधीच्या दिवशी त्रयोदशीचं दुपारी नामदेवरायानं कीर्तन केलं. नामदेवरायाचं कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू असताना रंग भरे कीर्तनात आणि प्रेमे हरिदास. नाचत कीर्तनात काय भरला पाहिजे? लक्ष लावून आहे का? कीर्तनात रंग भरला पाहिजे. रंग भरणारं वाजविणं असावं, रंग भरणारी चाल असावं आणि कीर्तनात रंग भरायसारखं श्रोत्याचं तोंड प्रसन्न असावं. चाल एक म्हणली, न्यारच वाजविलं रंग भरत नाही. सध्या आता हे दोन्ही आपले वाजणारे जगदीश महाराज आहेत, मनोहरबाई, पण बरेचसे कीर्तनक रंग भरायचं वाजूच नाहीत बिचारे. त्याला येतच नाही, वाजतील काय? कोणती चाल म्हणल्यावर कसं वाजवावं, ध्रुवपदाला गेल्यावर किती पट जावावं. अरे बाबा, गात्याचं भजन वाजिनं वेगळं आणि कीर्तन वाजिनं वेगळं. शिका. बैठकी भजन वाजिनं वेगळं. आम्ही कीर्तनातला मृदंग ऐकलेला आहे, ऐकतच आलोच. तुम्ही सर्वजण वाजवणारे आहात, फार गोड वाजवता तुम्ही. आपल्या इथला विषय नाही, आज जसं झालं तसंच कीर्तनात रंग भरला पाहिजे. हा, असं अंगातच आलं पाहिजे. दन दन दन. लय बकळ बोलायचं काम नाही कीर्तनाला. धड 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 था यांना घेऊच नको. महाराजाच्या हाताकडे बघावं आणि ताल धरावा. सुरू झालं एकदा की बसलेल्याला सुद्धा काय वाटावा? आनंद वाटावा. ऐसा रंग स्थिरावला, ऐसा रंग स्थिरावला, ऐसा रंग स्थिरावला. जे जे कारे घोष केला, जे कारे घोष केला, जे जे कारे घोष केला, जे कारे घोष केला. तेने वचकला उठिला, तेने वचकला उठिला, तेने वचकला उठिला, तेने वचकला उठिला.
काय माया बिबिशनची झोप धन्य तरी मग वाघ उठलाच नाही आणखी. बिभीषण ए बिबू बिभीषण ए वागा उठला उठला धन्य माता पिता एवढा करता झाला तरी वाघाची झोप मोडली. पुऱ्यान भाजी मगा खाले दूध वर लागला. ऐका बस रंग भरावा कीर्तनात. असा रंग भरला आणि तेने वचकला उठिला पाताळीचा शेष. आणि तो खाली येऊन त्याने ज्ञानोबराची पूजा केली. म्हणून उभय लोकी कीर्ती सोहळा एरेरा वरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणी झाडाविषयी केली आफावला ठाईचा. तू का म्हणे लाभा कर्तव्याना शिवपजीवे भोगील एरेरा वरी जायाचे उसने. आता बाकीचा अभंग मला सोडवा येत नाही. उगे महापुरुषाचं ऐकलेलं चिंतन तुम्हाला सांगितलं. एकदा भजन करा विठोबार कुमार सेवा संपलेली. पवित्र पुण्यभूमी नाथरा या पुण्यक्षेत्रामध्ये या पवित्र महापुरुषांच्या पुण्यभूमीमध्ये आज सेवा करण्याचा योग आला. आनंद आहे. मागील काही वर्षापासून सातत्यानं सेवा आहे. सुरुवातीला कथा करण्याचा योग आला. मला वाटते 2-3 वर्ष कथा करण्याचा योग आला. आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही जगदीश महाराज सोनवणे यांच्या द्वारा सुरुवातीला तात्या वगैरे सूर्यकांतराव आणि ही सर्व मंडळी थोडं लक्ष लावून ऐका. झालं 2 मिनिटं आता. आणि सर्वांच्या द्वारा योग आला. 2-3 वर्ष कथा केली. आणि मग आता व्यापामुळं काय होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. रोज 4 कीर्तनं 5 कीर्तनं नाही जरी म्हणलं तरी 3 कीर्तनं रोज असतात. आणि कथेसाठी बसायला फार मोठी बैठक लागते. आता शरीर प्रकृती बरोबर नसल्यामुळं कथेची बैठक नाही. आम्ही कथा करायची सोडून दिली 2 वर्षापासून. कोणी म्हणेल मग तुमची घेत नसेल. येड्यावणी राहू नका तुम्ही तसलं. रोज एकाला तरी नाही म्हणावंच लागते आम्हाला. बस एवढे कार्यक्रम जीवनात प्रारब्धानं दैवी गुणानं. टोकवाडला रत्नेश्वर मंदिरला फक्त एकच टोकवाडीची कथा ठेवली आता रत्नेश्वरापष्टी. ते बी काठुली देव भारी येते. हे बी भारीच देव आहे. पापनाथेश्वरी त्यालाही मारुती काही सामान्य नाही. पण बाबा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझं कसं असतं. तासभर बरं तासभर बुर म्हणजे प्रकृतीचं. पण तुम्ही सर्वांनी प्रेम विसरलं नाही महाराज. दरवर्षी कीर्तनातली एक सेवा तरी बघा. पहिला फोन मला करतात दरवर्षी. पहिला फोन भजनी मंडळी म्हणले ना तुमची सेवा पाहिजे. म्हणलं कधी पाहिजे. म्हणले आमची इच्छा आहे सुरुवात तुमच्यापासून आणि शेवट गुरुजीला अशी आमची इच्छा आहे. म्हणले बाबा संभाळी जा आमच्यासारखेली बरं का. तुम्ही घरच्यांनी नाही मानल्यावर कोण मानील आम्हाला. एक मुद्दा ऐका जा. लक्ष करा 2 मिनटं माझ्याकडे. चुळबुळ करू नका नसता आणखी घंटाभर वाढविल मी. बसा सोमेश्वर वा. आता ध्यान करा माझ्याकडं. तासभर सेवा झाली. पण तुम्ही सर्व परिसरातले माणसं ज्या ज्या वेळेला मोठा सप्ताह होतो उत्सव होतो त्या वेळेला सर्व मानापानानं बोलवतात. आम्ही योग्यता नसून सुद्धा. आता ह्या कीर्तनकाराच्या जोडीला बसावा एवढा मोठा महाराज मी नाही. पण तुमचं प्रेम मोठं आहे महाराज. माझ्याविषयी असणारी तुमची भावना मोठी आहे. मग दरवर्षी मग मी सांगितलं. तात्याचा फोन सूर्यकांतराव बोलले धनु सर्वजण होते. म्हटलं मी 3 तारखेपर्यंत आळंदीला आहे. 1, 2 आणि 3 अण्णा माझ्या समेतच होते 3 दिवस. मी 3 तारखेला आळंदीला आहे. आणि मला 3 तारखेच्या नंतर जमलं तर एखादं कीर्तन द्या. मग मला कधी 4ला जमते का. म्हणलं हो. 4ला आज जमत नव्हतं. आज कीर्तन होतं मुरकुटवाडीला. पण म्हणलं हो काही वार्षिक नियम असतात ना आमचे. त्याला म्हणलं असं कर उद्या करू आपण पुणे. आज जरा तब्येत बरी नाही मी. आणि म्हणून आलो. वेडी वाकडी सेवा केली. सर्वच परिसरातली गुणवान मंडळी
भजनी मंडळी, मृदंगाचार्य आणि सर्वजण. महाराज काही काही ठिकाणी गेल्यानंतर काय होतं बघा, वर्षाला येऊन सुद्धा आनंद. आता बरीचशी आमच्या कीर्तनातली माणसं दिसनात. आता काही गेले. सूर्यकांत दादाचे वडील फार आवड करायची आल्यावर. दादाईनी मी येणार आहे म्हणून कळालं. बेलंबा या भोवतालच्या गावाला कीर्तनला यायचे. प्रकृती चांगली होती तेव्हा. आता गेले काही माणसं. पुन्हा आपले दादा सुखदेवदा, सुखदादा, हो ना. हां. चांगली चांगली माणसं न, परमार्थ, राजकारण सर्व गोष्टी सांभाळणारे. बहादर आणखी काही माणसं गेली. पण आता हे जरा आमच्या घसटीतले होते दादा वगैरे सगळे. आणि फार आनंद वाटायचा. मग आता काही ठिकाणी गेलं आणि ते आपण रोज पाहिलेलं माणूस नसलं की काय होतं बघा, आमच्यासारख्याचं अंतःकरण उगाच उदास होतं. आता तुम्ही एवढे असून सुद्धा त्या माणसाची काय येते आम्हाला आठवण येते. कुणीतरी प्रेम दिलेलं असतं आमच्यासारख्याला. आम्ही प्रेमाची भुकेली माणसं. आणि ते मनुष्य नाही दिसला, भेटला नाही की काय होतं बघा, उदास वाटतं. तुम्ही सर्वाचं प्रेम आहे राजो. भावनेच्या भरामध्ये आमच्या जीवनामध्ये असं तडातापडीचं जीवन आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम. पण नवल आहे, समाजाने प्रेम कमी केलं नाही आप्पा आमच्यावरचं. कोणी मोठे झाले, आले गेले, पण आमच्यावरचं प्रेम तुम्ही सर्वांनी कमी केलं नाही. असंच ठेवा. मला दुसरं काही मागायचं नाही तुम्हाला. असंच प्रेम. मी सांगतो, पैशाची गरज नाही, जीव घालण्याची गरज नाही. आमचा महाराज म्हणलं की फुल पाकिट आलं मला. काय आलं. आणि नात्र्याच्या काठी तर 2-4 वेळेला येत असतो नात्र्याला. सुरुवातीला इथले जावई होते आमच्या संग, ईश्वरराव म्हणून. त्याचे सासरे बी वारले म्हणले. आता सुरुवातीला आल्यावर ईश्वरराव होते उकळीचे. माणूस मेला तेव्हापासून मी त्या उकळीला आणखी कीर्तन केलं नाही. फार प्रेम. आणि त्याची सासरवाडी म्हणून संघच राहायचा मनुष्य माझ्या संघच. 7 दिवस भागवताला इथं बसून, अकाली मरण आलं जाऊ द्या, तो विषय असू द्या, पण फार प्रेमाचे. सासरवाडला भागवत आहे म्हणून 7 दिवस गाडीत बसून यायचं, ऐकायचं आणि कीर्तन सुटलं की माझ्या संग माळापर्यंत यायचं. असे चांगले चांगले काही माणसं गेले. अशा काही आठवणी येतात कधी कधी बघा. आणि देवानी त्या सगळ्यांना मोक्ष द्यावा, सगळ्यांचा हे करावा बघा. ही पुण्यवान भूमी आहे, ही साहेबाची अन्नाची भूमी आहे. आणि हिचं नाव चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत राहणारच आहे. पण बाबू, आमच्यासारख्या येड्यामुड्याली सांभाळी जा. हे प्रतिष्ठेचं गाव आहे. तुम्ही मानलं म्हणजे जगानं मानल्यासारखं आहे. मी काय म्हणालो ऐका. मुख्यमंत्र्याची सही झाली, सगळ्याची आली. तसं नात्र्यात कीर्तन झालं, जगात मोठेपणा वाढला, बस काही नाही. त्याला काय, ही मोठी भूमी आहे ना. मसी पत्र ते केवडे आणि रावो चालवे आपुल्या पाडे, तैसा मी एक पतितन परी तुझा. आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडून आम्हाला काहीच नको आहे. फक्त काय पाहिजे, प्रेम. पैसा नको, आदला नको, काही नको, मान नको, सन्मान नको, प्रतिष्ठा नको. फक्त प्रेम करा आणि ते तुमचं प्रेम आहे असंच राहू द्या. आणि उर्वरित राहिलेले 2-3 दिवस बहुसंख्येनं उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवा. अनेक महापुरुष इथं जमलेले आहेत. सुंदर प्रकारचे श्रोते तुम्ही सर्व आहात. एखादं नाव घेतलं तर एखादं राहण्याची शक्यता आहे. पण जमलेल्या सर्वांच्या चरणी दंडवत आणि माझ्या वाक्सरितेला पूर्णविराम देतो. थांबतो. शिव्याला पूर्ण भरा. महाराज येणाऱ्या 4 तारखेला बेटा बंद करा. आता ते केलं का बंद? हां, आता हे आमचं घरगुती बोलणं आहे बरं का.